जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. आता वाजले रात्रीचे 9:30 पावणे 10 वाजले असतील कदाचित. सो आता आम्ही जाणार आहोत ट्रेकिंगला सालेर गडावरती. आता आमची सगळी गाडी लेट झाली आहे, त्यामुळे सध्या खोळंबा झाला आहे सगळा. आम्ही सगळे जमलो आहेत मित्र, जे आपले मागचे मंडळी आहेत तेच. फक्त हा नवीन एक मंडळी आपला वाढला आहे, एक कमी झाला, एक वाढला आहे तेवढंच. बाकी सगळे आपले आहे. स्वप्नील, आशिष, टँक पण रेडी आहे आमच्याकडे. सागर हा आपला गाडा सर्कल डोंबिवलीचा बेस्ट प्लेस. आणि हा आमचा कॅप्टन सच्चान विनय कुमार यांचा हा टँक आहे, बघू शकता तुम्ही. हा टँक हे आमच्या डोंबिवलीची शान आहे. ॲक्च्युली डोंबिवलीची शान आहे आमच्या. हे ते आपले कॅप्टन जे आमच्या शाळेत शिकले, क्रिस्टनच्या शाळेमध्ये. हां, शहीद. सो आता ट्रेकिंग सुरुवात करणार आहेत. त्याआधी आता इकडून आम्ही प्रवास करून जाणार आहोत नाशिकला. नाशिकहून CNG भरणार. देन त्याच्यानंतर जाणार वणीला आम्ही तिथे थोडंसं आंघोळ वगैरे करू, फ्रेश वगैरे होऊ. देन मग आपण नाश्ता वगैरे करून मग नंतर ट्रेकिंग सुरुवात करणार आहोत. सो मी तुम्हाला नंतर सगळं प्रवास दाखवतो गाडीतून पण. सो भेटू आपण, गाडी आली की लगेच निघणार आहोत. सो बाय भेटूया. तर मित्रांनो, आपली गाडी आलेली आहे XL6. आपला स्वप्नील आणि सागर. आता आपली गाडीची पूजा करून आपण प्रवासाला सुरुवात करतोय. फायनली प्रवासाला सुरुवात करतोय. चप्पल का चल. स्वप्नील लिंबू ठेवून आपले गावची परंपरा जपता फोड. पहिले 3 वेळा हे कर, मग हे फोड. 3 वेळा हे कर. 1 2 3. आपट जोरात. चला. सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय. सकाळ झालेली आहे, 7:30 वाजले. 7:30 वाजता आम्ही गळ चढायला घेणार होतो, पण थोडा कारणामुळे उशीर झाला आणि सगळ्यांच्या आवरेपर्यंत आम्ही आता वणीला जाऊ. अजूनपर्यंत हे काय सगळे मंडळी आपले तयार भायर पडते. आणि आम्ही इथे रूम घेतला होता, एक भक्त निवास जो दिसतो इथे. एक मंदिर आहे आपल्या महालक्ष्मीचं, स्मॉल स्टे. तिथे आम्ही एक छोटा 3 तास झाले ना, 3 तास आम्ही तिथे फ्रेश ट्रीटमेंट घेतली, स्टे केला, थोडे आंघोळ वगैरे करून मग आता देवीचं दर्शन करून मग आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर दर्शन करू, पेटपूजा करू आणि मग पुढे आपण प्रवासाला सुरुवात करूया आपल्या सालेरगडाच्या प्रवासाला. हे पण अरे मस्ती में पुढे गाडी अरे बाबा घेऊन जाशील. झालो आता, संपलो. दुसरी ट्रेन. तसाच व्हिडिओ काढणार तू. चल तू चल. मस्त एकदम पद्धतशीर. गोपाळ सागर धरण सुंदर आहे बघ ना, एकदम मस्त वाटतं ना. आणि मित्रांनो, आता आम्ही सुरुवात करतोय ट्रेकिंगला. सगळे रेडी झालेत. आता ट्रेकिंगला सुरुवात होते आपली. सगळ्यांनी आपापलं सामान वगैरे घेतलेलं आहे. आपल्याला हा गड चढायचा आता. हा जो दिसतोय समोर सालेर. सो सुरुवात झालेली आहे सालेरची.
वाजलेत आता 11:15. लेट झालं. लेट झालं. आम्ही 7ला सुरुवात करतो चढायला पण थोडं लेट झालं. सो त्यामुळे आता सुरुवात करतो 11:15 वाजता. तर बघू आम्हाला किती वेळ लागतोय वर जायला. थोडी किल्ल्याची माहिती पण तुम्हाला सांगतो मी हळूहळू पुढे जाऊन. 6 जण चाललोय. 6 किलो आहे. आता हा पासवर्ड आहे. हा बघा हा किल्ला. आणि हे असंच गाडी पार्क केली पुढे आम्ही खाली चाललोय आता. सुंदर आहे. थोडा थकवा जाणवणार आहे कारण बरंच चढायचं आहे. नाही वाटत तरी 4 तास चढणं आहे असं म्हणतात. पाहू. चला कोण गाडी बंद केलं ना बरोबर. बंद लॉक हो रे बाबा लॉक. मित्रांनो आता आम्ही 10 मिनटं ते वेट केलं. जरा ड्रिंक वगैरे म्हणजे आपलं इलेक्ट्रॉड आणि छोटं मोठं आपलं चॉकलेट्स वगैरे खाल्लं. आता निघालो आहे पुन्हा ट्रेकिंगला सुरुवात. आपली दमछाप लागते खूप. सो आपल्यासोबत पाण्याच्या बाटल्या बऱ्याच ठेवा. मेन म्हणजे 3 लिटर तरी पाणी सोबत ठेवा. आणि इलेक्ट्रॉड तर मेन पाहिजेच कारण त्याची खूप जरूरत आहे इथे. दम लागतो खूप. कारण हे बघा आपल्याला एवढं वर जायचं आहे एक्झॅक्ट. सो किल्ल्याची उंची सुमारे 5700 मीटरची आहे. म्हणजे जगातला म्हणता येत नाही पण सगळ्या गडांमध्ये सगळ्यात उंच गड म्हणतात ते याला सालेरगड. सगळ्यात उंच कळसुबाईच्या नंतरचा ह्याचा 2रा नंबर लागतो. कळसुबाई शिखर झालं आणि हा गड झाला. सो हा पण खूप उंच आहे. तुम्ही बघू शकता. अवाढव्य असा हा गड आहे. हा एक दगडी शिल्प आहे. इथून सुरुवात होते आपली आणि आपल्याला चढत असं शेडं चढायचे आहेत. सो बरंच चढण आहे. असं चढून वर जायचं त्या साईडला. तिकडनं मग हे वरती सुरुवात करू. बरंच वरती आलो आहे. दम लागायला लागला बराच कारण ऊन पण खूप आहे त्यामुळे दम लागतोय. दुपारचं येऊ नका. आलात तर सकाळीच या किंवा मग संध्याकाळी या. हे बघा आम्ही सगळे बसलोय कारण ऊन भर उन्हाचं. आपण किती 12 वाजून गेले ना. 12 वाजून गेलेले आहेत आणि अजून बघा वर जायचं आपल्याला. हा आपला एक माणूस वरती गेलाय. हात दाखव रे. हा बघा हा गेलाय आणि आम्ही बाकी अजून 5 जण. सो भेटू आपण वरती. दाखवतो. हे बघा कठीण रस्ता आहे थोडा यायला. खूप डेंजर रोड आहे. ट्रेकिंग दमछाक खूप लागते. पाणी लागेल जास्त. पाणी घेऊन या. आता मित्रांनो दरवाजा आला पहिला. हा बघा दिसतो समोर दरवाजा. कठीण आहे चढणं. दमछाक जास्त लागते. हे बघा आता पुढे एक पठार आहे करतोय. हा दरवाजा पहिला. छत्रपती शिवाजी महाराज के हर हर. छत्रपती शिवाजी महाराज. गेला ना वर. ए सागर इकडे व्हिडिओ काढतो. सर राजेंच्या किल्ल्यावर आलो आम्ही. सालेर किल्ल्यावर. सुंदर सगळं. 11:15 स्टार्ट केलं आम्ही. 12:15 आलो. पण दरवाजा पहिला दरवाजा सर झाला. पहिला दरवाजा सक्सेसफुली चेस केला आम्ही. सो हे आमच्याकडे बॅग आहे. प्रत्येक जण 3-3 किलो 3 लिटर बाटल्या प्लस टेंट घेऊन 3-3 टनाचे स्टोन लावलेले आहेत. हे बघा बॅग पाण्याच्या बाटल्या.
हे टेंट आहे आणि फायनली इथे आलोय. पाया पडायला यार इकडे. जय. तर मित्रांनो आता मी फायनली इथून निघतोय. जेवण वगैरे केलं, थोडे गप्पा गोष्टी केल्या, मस्ती वगैरे केली. अरे या लावलंय मी तोंडात. आणि आता मग पुढे चालतोय. बघूया पुढचा प्रवास अजून किती चालायचा आपल्याला. खूप गार वारा आहे इथे. आत्ता भर उन्हात सुद्धा वारा लागतो एवढा बेकार. खूप थंड वारा आहे. बरंच चालायचं आपल्याला, बरंच. टेंट टाकायचे आमचे वांदे होणार आहेत कारण वारा एवढा सुटला आहे इथे. खूप वारा आहे खूप. एवढा उंच असा किल्ला आहे, गड आहे आपला. एवढा उंच गड आहे. बघा आता इथून सरळ पाय वाटच आहे चालायची. हे इथे काहीतरी काम आहे म्हणून हे असं बांधून ठेवलं आहे. हे पत्रे हवा उडते ना हवेने, म्हणून टाकलेला कळला काय या. आता एवढं लावलं नसतं, पत्रे उडतं रे हवेने. ते पाणी असावं हय. नॉर्मल चालेल काय वाटत नाही. दरवाजा, दुसरा दरवाजा आला आपला. असे होते ते गाडी. हे हा दुसरा दरवाजा आला आपला. हे मामू आता ह्याला पकडायला नाही. अक्षर वेगळा ना. अक्षर वेगळा. हा काय सागरचा चष्मा. बघा मामू सांग आता. फोटो काढ. तू तर काढ. हा दिसतात मागचे. सांग सोबीन चल. टोईन म्हणा हरिहर आणि भीमाशंकर खतरनाक आहे. मुगात आणलंय तुमच्याकडे काय अंड्याच्या उद्या काय झालं तुकाच पकडते नाही. चालले रे बाबा. महाराष्ट्र मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. जय महाराष्ट्र. हा आम्ही आता साल्हेर फोर्टवर आलेलो. साल्हेर फोर्ट हा गड गड हा साल्हेर गड हा बागलाण प्रांतातला येतोय. आणि इथे म्हणजे ज्यांच्या हातात बांधल हा बांधल होते. आणि ज्यावेळी औरंगजेब महाराष्ट्रात आला, सुभेदार म्हणजे दक्षिणेची सुभेदारी भेटली, त्यावेळी त्यांनी काय केलं, हा बागलाण प्रांत पूर्ण जिंकून घेतला. कारण सुरत आणि औरंगाबाद यांचा कनेक्शन हा बांधल भाग आहे, जिंकून घेतला. नंतर तो जेव्हा पुन्हा उत्तरेत गेला दिल्लीत, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा जिंकून आपल्या ताब्यात ठेवला. ओके. पण हा याची खूप उंच आहे. महाराष्ट्रातला सेकंड हायेस्ट पॉइंट साल्हेर. सर्वात मोठा गड हा आहे ना. गडामध्ये सगळ्यात उंच गड हा आहे, हायेस्ट गड. आणि महाराष्ट्रातला हायेस्ट पॉइंट सेकंड मध्ये कळसुबाई नंतर. म्हणजे महाराष्ट्रात 5000 फुटापेक्षा उंच जास्त असलेली पहिलं कळसुबाई, दुसरं साल्हेर आणि तिसरं राजगड रायगड. नाही लगेच नाव क्लिक होत नाही. तो चालवता समोरचा. किती सागर वाले किती? 2:45 झाले. 2:45 झालेत. आता आम्ही इथे टेंट टाकतोय. किती तास झाले? अजून वर जायचं होतं आम्हाला, पण आता आम्ही थांबतोय इथेच. टेंट घ्यायचा विचार चाललाय. बिकॉज ऑफ काय, वरती हवा खूप आहे. वरती हवा खूप असल्यामुळे आम्ही विचार केला की इथेच टेंट करावा. का वरती हवेमुळे टेंट राहील की नाही शाश्वती नाही आम्हाला. प्लेन जागा आहे, सो इथे टेंट करू शकता. आणि इथे बाकीच्यांनी पण लावले होते दिसतं. सो व्यवस्थित जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. सकाळी इकडे पकडा, हळू पकडा. डायरेक्ट हुक लावायचं. मी सांगू का सागर सागर अरे इथून टाक. हे बघ इथून टाक. इथून स्वप्नील 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 इथून टाक. इथून खालसून
बरोबर बरोबर ऐकून टाक. अरे त्यातून टाक मग तेसून टाक. अरे पहिले एंड लावून घ्या मग ते हुक लावा ना सागर. डायरेक्ट हुक लावायचं आहे. अच्छा त्यातूनच घुसते का? त्याच्यातून घुसला डायरेक्ट तिकडे घे. नाही मग हुक लावून घ्यायचंय आधी लाव. हुक लागतं डायरेक्ट. अरे बाबा ते तू घाल आधी. असं काय करतो सागर? त्यात घाल ना आधी तू. इथेच घालू बाकी काय नाही. तेवढंच घाल. माही काय लावतलं हुक ना ते का? तू एक हुकात तो पण त्या हुकातच घालाशी. गोल्याच्या त्याचा ह्या काय वरचा असं मस्त पैकी बघा किती सुंदर आहे. शुभ्र निळ शुभ्र आकाश. हे अशी आपल्याला मुंबईला बघायला मिळतं का? हे असं नेचर मला मुंबईला बघायला मिळतं का असं नेचर? ते विचारतो मी तुम्हाला. लगेच निघते रे. आता डायरेक्ट घालू. घाल. दगड माप आपलं टेन्शन. दगडाची कमतरता नाही. मोठे दगड लावा रे. बारके नको लाव. असा आता चला आता लावा. आपला टेंट रेडी झालेलो हा. नाही ना 2 राहू. अरे 3 जणांचा होतो तू. तुझ्यासाठी एकटं ट्रेंड हा तुझं. आमका माहिती नाही. तिघांचो आहे. आताच उडता यो. आताच उडता. अरे आताच उडता. अरे तुझं आलो. तू खोल ना मग. पेसता तो. आपण गेलो ना सागर काय. अरे ते हे ना 3 टेंट बाबा ते काय पण हवा पास एकच लावूया तोपर्यंत. टेंट रेडी झालो मस्त पैकी. मित्रांनो हे बघा आपल्या 3 टेंट रेडी. एक नंबर. हे आपलं घरच आहे अक्षरशः. अख्खं घर बनवलं आम्ही पूर्णच्या पूर्ण. हे आमचं डायरेक्ट घर. हा बांबूचा सेपरेट टेंट आहे कारण तो घोरतो. वाघाचा अलग मान आहे. एकच हवा बस. आणि हे आमचे 2 टेंट आणि या वाघाची गुफा. मस्त आहे. खतरनाक एकदम खतरनाक. फोटो वर येतो रे. मित्रांनो आता आम्ही बघा मसाला कॉफी. स्वप्नील लाल मिरची घेऊन ये. हा सागर बनवतो आपलं जेवण मसाला कॉफी. पहिला आम्ही मॅगी 70,000 रुपये बॅकग्राम मिळतात. मॅगी खाऊन झालेली आमची. आता आम्ही कॉफी पितला. मला पास्ता पाहिजे. आता तुला बोलणार होतो जाऊ दे. शब्द नाही बोलायला. बोलणार होतो तुला. बघा असं कलर आला पाहिजे. अरे स्कुडाचे पेट पण 2-2-3-3 टाकल्या विंचून. तिथून बोलतोय आराम कर. त्यावेळेला सगळा आणतोय तो पण त्याने चहा पत्ती नाही आणली. एक मजा. ते गाजर आणि काकडी पण आमची झाली. दालचिनीची चाय झालेली आहे मस्त पैकी. मी पिलंय चांगली हवा. दालचिनीची चाय विथ कॉफी मी बनवली. एक नंबर मस्त पद्धतशीर झालेली आहे. पहिल्या नजरेत वाटते मंचाऊ सूप आहे पण चहा आहे तो. चहा आहे. त्याच्यामध्ये मसाले किती काय काय आहेत ते सांग. धने आहेत. हा लवंग आहे. काळी मिरी आहे. दालचिनी आहे आणि
आला गुड आहे गुळ आहे, आलं कॉफी आहे आहे, आणि कॉफी कॉफी आहे. आहे. कॉफी आणि हे काय वेलची वेलची हा, मसालेदार फुल. मसालेदार कॉफी बनवली आहे. पण पाणी पण आहे हा. झालं पिजे मारून. कडक झालं. एक नंबर आग झालेली आहे. अशी मस्त आग पेटवलेली आहे आपण आणि थंडीची मस्त मजा घेतोय. थंडीची मस्त मजा घेतोय आपण. थंडीची मस्त मजा घेतोय. थांब 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 थांब. हे याला टाकू. थोडा सोड, थोडा सोड. अरे काढ व्हिडिओ. सॉरी मित्रांनो, आता आम्ही उतरायला घेतोय खाली. 7:30 झाले. सकाळी 7:15 वाजलेले आहेत आणि हा नजारा बघा. एक सुंदर असा नजारा आहे जो आपल्याला फोनमधून किंवा फोटोत बघून मिळणार नाही. सो त्यासाठी इथे यावं लागतं आणि निसर्गाचा आनंद घ्यावा लागतो. एक रात्र हा ट्रेनमध्ये आम्ही राहिलोय. खूप थंडी होती ट्रेन हालतोय अक्षरशः हवेने, पण खूप सुंदर असा नजारा आहे. छान वाटलं इथे येऊन. वर्थ आहे. आणि काही लोक असे आहेत आपल्याकडे की जे खाता पिता आणि बाटल्याशा टाकतात. हे चुकीचं आहे. आम्ही सगळा कचरा घेतलाय. आम्ही सगळा कचरा घेतला आणि ते जाळून तिथं सोडून दिलं. हा बघा, हा नजारा बघा. एक सुंदर असा नजारा आहे आणि ऑसम. एक नंबर वाटतं. बाकीचे आम्ही 3 जण अजून वरती आहेत, ते येत आहेत. ते फॉरेन फिरताय मित्रांनो, इथे फिरा. इथं या. खाली आता गरम गरम नाश्ता करू त्या काकांच्या हॉटेलमध्ये. त्या हॉटेलचं नाव पण तुम्हाला सांगतो मी. तिथे मी गाडी काल पार्क केली आहे, 4 व्हीलर आपली. सुंदर आहे. हे फोटो काढ ना एक. जय शिवराय मित्रांनो, सकाळ झाली, उतरलो आणि हा पेटभर नाश्ता केला आम्ही. माझा पोहे चहा. हॉटेल आहे तिकडे. तुम्हाला राहायची पण सोय आहे. टेंटची सोय सुद्धा यांच्याकडे मिळू शकते आपल्याला. जर तुम्हाला रेंट टेंट हवे असतील तर इथे या, यांना कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला टेंट मिळतील. तुम्हाला मी दाखवतो.
एक मिनटं. बघा हे कसं हॉटेल आहे, सुंदर आहे. नाश्ता जेवण वगैरे सगळं छान होतं. आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुमचं नाही का तो? बरं ठीक आहे, जे काय असेल ते. कॅपिंगसाठी असेल तर त्या नंबरला फोन करा, तुम्हाला टेंट मिळून जाईल. ते आपली गाडी लागली आहे. आणि आज शेवटचा एक नजारा सालेरगडाचा. सो झाली आता आमची ट्रॅकिंग. आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट डेस्टिनेशन जे काय आपलं बघू आता आम्ही ठरवणार आहे. नेक्स्ट मंथला कुठे जायचं. शायद बीच आहे, कारण सगळ्यांना आता फिश खायची झालेली काय रे इच्छा झालेली आहे. सो आता आम्ही फिश खायला जाणार आहोत. बघू दापोलीला जायचं विचार चालला आहे. सो बघू भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. सॉरी फॉर दॅट. सो भेटू आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. शेवटचं